जैन सर्वांना आजचं जे लेक्चर आहे ते असणार आहे तलाठी PYQ सिरीजवरती. ठीक आहे. 17 ऑगस्ट 2023 पासून एक्झाम स्टार्ट झाल्या होत्या. PYQ सांगत आहे मी. आणि एकूण 57 शिफ्ट झाल्या होत्या. ठीक आहे. 57 शिफ्ट झाल्या होत्या. ते 57 शिफ्टचे आपण प्रश्न घेणार आहोत. कोणते? GSचे. ठीक आहे. लेक्चरला आजपासून सुरुवात होत आहे. व्यवस्थित लेक्चर पहा, नोट करत चला. जरी तुम्ही 0 असाल तरी तुम्हाला व्यवस्थित मार्क मिळतील, छान मार्क मिळतील. ठीक आहे. आय एम डॅम शुअर. ठीक. तर देवाचं नामस्मरण करा. श्री गुरुदेव दत्त. जे कोणी माझे लेक्चर्स पाहतील त्यांना व्यवस्थित म्हणजे टिकून ठेव आणि मलाही कन्सिस्टंट ठेव यामध्ये. दुसरी गोष्टमध्ये चांगले मार्क्स आणू दे त्यांनाही. ठीक. चला. पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणती व्यक्ती ही ऊर्जा कार्यक्षमता सुधारून उत्सर्जन कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांची संकल्पना निर्मिती आणि बांधणी यासाठी ऊर्जा क्षेत्रातील जागतिक ऊर्जा पुरस्कार या सर्वोच्च पुरस्काराची मानकरी ठरली? तर त्यावेळेसचा करंट अफेअर्सचा प्रश्न आहे हा. ठीक. तर त्यावेळेस उत्तर होतं कौशिक राजशेखर. आता सध्या जर प्रश्न विचारला की चॅम्पियन्स ऑफ द अर्थ कोणाला मिळालेला आहे, तर ते मिळालेलं आहे सुप्रिया साहू 2025 मध्ये. ठीक आहे. सुप्रिया साहू हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. जे इम्पॉर्टंट आहे, जे लक्षात ठेवायचं आहे, मी सांगेन ना, ते तुम्ही नोट करून ठेवा, ते लक्षात ठेवा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय राज्यघटना ही बार्गेनिंग फेडरलिझम आहे असे खालीलपैकी कोणी म्हटले आहे? तर मोरिस जोन्सनी कमेंट केलं होतं हे बार्गेनिंग फेडरलिझम. संघराज्य सौदा इंग्लिशमध्येच का सांगितलं मी? सध्या TCS इंग्लिशमध्ये डायरेक्ट विचारतो, मराठीमध्ये कन्वर्ट होऊन ही प्रश्न. ठीक आहे. आयवर जेनिंग्स यांनी काय म्हटलं होतं? तर फेडरलिझम विथ सेंट्रलायझिंग टेंडन्सी. फेडरलिझम विथ, हे लिहून घ्या तुम्ही, फेडरलिझम विथ सेंट्रलायझिंग टेंडन्सी. ठीक आहे. हे त्यांनी फेडरलिझमवरती कमेंट केलं होतं. ग्रॅनविले ऑस्टिन यांनी काय म्हटलं होतं? कोऑपरेटिव्ह फेडरलिझम. आता हे काय आहे असं बिगिनर्सनी मला विचारायचं नाही आहे. काही गरज नाही, आपल्याला UPSC नाही द्यायची आहे किंवा MPSC नाही द्यायची आहे. कोऑपरेटिव्ह फेडरलिझम हे तुम्ही डायरेक्ट पाठ करायचं आहे की यांनी हे बोललं होतं, यांनी हे बोललं होतं. ठीक आहे. आता फिलिप माऊट जे होते त्यांनी काहीही असं कमेंट केलं नाही, पण KC वेअर एक लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. KC वेअर यांनी काय म्हटलं होतं? खाझी फेडरल. खाझी फेडरल. ठीक. आता KC खासी असं लक्षात ठेवू शकतो आपण. आयवर जेनिंगने जे म्हटलं होतं ना, फेडरलिझम विथ सेंट्रलायझिंग टेंडन्सी, ते केंद्र व राज्य म्हणजे केंद्र आणि राज्यांना व्यवस्थित सत्ता वाटप दिलेलं आहे. ग्रॅनविले ऑस्टिननी म्हटलं होतं की राष्ट्र, राज्य आणि स्थानिक सरकार यांना व्यवस्थित वाटप दिलेलं आहे. KC वेअरनी काय म्हटलं होतं? खासी फेडरल. सत्ता वाटप केंद्र सरकारकडे खूप जास्त झुकते. ठीक आहे. असा प्रकार होता. ते तुम्हाला लक्षात ठेवायचं नाही. जे लक्षात ठेवायचे आहे ते मी लिहून देत आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया आपण. आता भारतात नागरिकत्व अधिनियम कधी मंजूर झाला? तर मंजूर झाला तो 1955 मध्ये. नागरिकत्व म्हणजे सिटिझनशिप. इथून पॉलिटी सुरू होते आपली. सिटिझनशिप. सिटिझनशिपबद्दल आलेलंच आहे. तर थोडंसं पॉलिटीचं आपण सुरू करूया. थोडंसं टॉपिक 1 ते 11 पर्यंतचे आर्टिकल्स घेऊ. पहिली तर गोष्ट, ओरिजिनली जेव्हा आपलं कॉन्स्टिट्यूशन बनला होता तेव्हा किती आर्टिकल होते? तर 395 आर्टिकल होते. 395 आर्टिकल. ठीक आहे. आत्ता सध्या किती आहेत? 448 आर्टिकल आहेत. ठीक. तेव्हा किती भाग होते, किती पार्ट होते? 22 भाग होते. आता सध्या किती आहेत? 25 भाग आहेत. ठीक आहे. आजचं लेक्चर थोडंसं स्लो असेल. कोणीही बिगिनर असेल तर त्याला अवघड जाणार नाही, त्यामुळे थोडंसं स्लो, थोडंसं लेंदी असणार आहे. किती अनुसूची होत्या? 8 अनुसूची. आणि आत्ता सध्या किती आहेत? 12 अनुसूची आहेत. तर हे काय आहे बिगिनर्स, थोडंसं स्लोली तुम्हाला कळत जाईल. ठीक आहे. हे आर्टिकल आहेत पूर्ण मिळून सध्या 448 आर्टिकल आहेत. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. चला, पहिले
पार्ट किती आहेत? 25 पार्ट आहे. पण पहिल्या पार्ट 1 मध्ये काय दिलेलं आहे? युनियन अँड इट्स टेरिटरीज. युनियन म्हणजेच संघराज्य. संघराज्य, ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. पार्ट 1 संघराज्य. पार्ट 1 मध्ये किती आर्टिकल आहेत? 1 ते 4 आर्टिकल आहेत, ठीक आहे. 1 ते 4 आर्टिकल. पहिला आर्टिकल काय सांगतो? पहिला आर्टिकल सांगतो संघराज्यांची नावे. आता संघराज्यांची नावे लिहून घ्या इथे. संघराज्याची नावे. आता जसे आहे महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, हे सर्व काय आहेत? संघराज्यांची नावे आहेत. त्यामध्ये आर्टिकल 1 मध्ये नाव लिहिलेलं आहे. आर्टिकल 2 मध्ये काय येतो? नवीन राज्याचा प्रवेश. नवीन राज्य प्रवेश, ठीक आहे. आता हे आहे भारत, ठीक आहे. भारतामध्ये इथे समजा अफगाणिस्तानला आपल्या देशात प्रवेश करायचा आहे, ठीक आहे. प्रवेश करायचा आहे तर हे कोणत्या आर्टिकलनुसार होणार? तर आर्टिकल नंबर 2 नुसार, ठीक आहे. आता तिसरा आर्टिकल काय सांगतो? एक सेकंड. तिसरा आर्टिकल जे आहे ते काय सांगतो? राज्यांची पुनर्रचना. राज्यांची पुनर्रचना, ठीक आहे. तिसरा आर्टिकल सांगतो. आता समजा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राला तोडायचं असेल थोडंसं. आता महाराष्ट्र आणि गुजरात वेगळा वेगळा झाला होता ना. महाराष्ट्राला तोडायचं आहे अजून थोडंसं. तर ते पुनर्रचनामध्ये तिसऱ्या आर्टिकलनुसार होईल, ठीक आहे. तिची पुनर्रचना आहे आर्टिकल 3 नुसार होईल. आता आर्टिकल 4 अनुषंगिक बदल. अनुषंगिक बदल. आता समजा 2014 मध्ये तेलंगणा प्रदेशातून वेगळे झाले होते. निर्मिती झाली तेलंगणाची निर्मिती झाली. तर ही निर्मिती झाली, चेंजेस झाले, हे कोणत्या आर्टिकलमध्ये येणार? आर्टिकल नंबर 4 मध्ये येणार. आणि बदल कोणत्या आर्टिकलमध्ये सुद्धा होणार? आर्टिकल नंबर 1 मध्ये होणार. एवढं एक लक्षात ठेवायचं आहे. फक्त की पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहे, जे की मी सांगितले आहेत की अनुषंगिक बदल हे वगैरे सांगितले आहे ना मी, ते लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. आता हे पार्ट 1 चे झाले. पार्ट नंबर 1 चे आर्टिकल किती झाले? 1 ते 4, ठीक आहे. पार्ट 2 काय आहे? पार्ट 2 जे आहे ते हेच आहे, नागरिकत्व, ठीक आहे. त्याच्यामध्ये किती आर्टिकल येतात? 5 ते 11 आर्टिकल येतात. आता 5 ते 11 आर्टिकल आपण पाहणार आहोत. एक एक इम्पॉर्टंट आहे, लिहून घ्या, ठीक आहे. पहिला म्हणजे 5वा आर्टिकल काय बोलतो? कोण लोक भारताचे नागरिक मानले जाणार? आता कोणते कोणते लोक भारताचे नागरिक आहेत असं मानले जाणार? ह्यामध्ये येतं भारताचे नागरिक. भारताचे नागरिक, ठीक आहे. 26 जानेवारी 1950 अनुसार, ठीक. ह्यामध्ये येतं आर्टिकल 5 मध्ये काय येतं? कोण लोक भारताचे नागरिक मानले जाणार? जे कोणी जन्मले आहेत, जे कोणी वंश आहेत, ज्यांची नोंदणी आहे, ठीक आहे. बाय बर्थ, बाय डिसेंट, इंग्लिशमध्ये सांगत आहे. बाय बर्थ, बाय डिसेंट, नॅचरलायझेशन वगैरे, ठीक आहे. हे झाला 5वा. 6वा काय सांगतो? पाकिस्तानातून आलेले. आता हे आहे पाकिस्तान. बेसिक कसं नाव आहे बरं? पाकिस्तानातून आलेले. 6वा सांगतो. 7वा काय सांगतो? पाकिस्तानात परत गेलेले, ठीक आहे. तर एक ट्रिक लक्षात ठेवू शकतो आपण इथे. 6वा जे आहे, 6 वाजता पाकिस्तानातून भारतात यायला लोक निघाले, पण इथे बॉर्डर होता म्हणून 7 वाजता ते परत गेले. मी एक ट्रिक सांगत आहे, पण एक काय लक्षात ठेवायचं आहे? पाकिस्तानातून भारतात केव्हा आले? आर्टिकल 6 नुसार येतो. भारतातून पाकिस्तानात गेले 7 नुसार येतो, ठीक आहे. ही गोष्ट झाली 6 आणि 7. आता 8चं काय येतं? 8 जे आहे परदेशवाले नागरिक. परदेश नागरिक, परदेशातून आलेले नागरिकशी संबंधित असतो. 9 काय येतो? ड्युएल सिटिझनशिप किंवा दुहेरी
नागरिकत्व. नागरिकत्व. आता हे दुहेरी नागरिकत्व काय आहे? समजा तुम्ही आलिया भट्टचं आपण एक हे घेऊया. आलिया भट्ट. ती कुठली आहे ॲक्च्युअल? ती आहे, तिची आई आहे ब्रिटनची. आणि तुम्हाला माहिती आहे का, ब्रिटनमधूनच दुहेरी नागरिकत्व आणलेलं, सॉरी, दुहेरी नागरिकत्व नाही, ब्रिटनमधूनच सिटिझनशिप हा कन्सेप्ट घेतलेला आहे आपण आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये. ब्रिटनच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये जे काही सिटिझनशिपबद्दल होतं तेच आपण आपल्या भारताच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये ॲड केलेलं आहे. ठीक आहे, हे एक लक्षात ठेवायचा हा प्रश्न येतो. तर आलिया भट्टने काय केलं होतं की ती ब्रिटनची नागरिक आहे, ॲक्च्युअलमध्ये ती ब्रिटनची आहे, पण ती भारतात राहते. तिचं नागरिकत्व इथे निषिद्ध होतं. म्हणजे भारत काय म्हणतो, सिंगल सिटिझनशिप ॲक्ट आहे, एकल नागरिकत्व, सिंगल सिटिझनशिप. भारत काय म्हणतो, तू फक्त एकाच देशाचा नागरिक होऊ शकतोस, एकतर आमच्या नाहीतर ब्रिटनचा. पण आलिया भट्ट तर दोन्हीकडे, नाहीतर तू काय कर, आमचा देश सोडून जा, असाही सीन आहे. असं डायरेक्ट त्याचं नागरिकत्व काढून घेतलं जातं. आता आलिया भट्टने काय केलेलं आहे, ब्रिटनचं नागरिकत्व आहे तिच्याकडे, मग ती भारतात कशी काय राहू शकते, भारतात कशी काय आहे, तिच्याकडे एक पॉवर आहे. कुठली पॉवर? OCI नावाची पॉवर आहे, ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया. म्हणजे ती भारतात राहू शकते, भारतात आजीवन ती राहू शकते. ठीक आहे, पण तिला काय करता येत नाही, तिला मतदान करता येत नाही. ठीक आहे, ती निवडणुकीला उभी राहू शकत नाही, असा सीन आहे. ठीक, हे समजलं का तुम्हाला? आर्टिकल नंबर 9, दुहेरी नागरिकत्व निषिद्ध करायचं आहे त्यामध्ये. जर तू बाहेरचा देशाचा नागरिक आहे तर तू इथे का राहतो, असा प्रश्न आर्टिकल 9 उचलतो. ठीक आहे, आर्टिकल नंबर 10 काय सांगतं? आर्टिकल नंबर 10 सांगतं, जे काही आहे नागरिकत्व चालू आहे. आता समजा एक राम नावाचा मुलगा आहे, त्याला 1950 मध्ये भारताचा नागरिक होता तो, आणि 1950 पासून ते आतापर्यंत त्याचं नागरिकत्व चालू आहे, म्हणजे तो काय, भारताचा नागरिक आहे. तर आर्टिकल 10 काय सांगतो? नागरिकत्व चालू. आर्टिकल 11 काय सांगतो? आर्टिकल 11 सांगतो संसदेचा अधिकार. ठीक आहे, म्हणजे संसद काय करते, संसदेचा अधिकार लिहून घ्याय, अधिकार. संसद काय करते, नागरिकत्व देते किंवा नागरिकत्व काढून घेते. ठीक आहे, हे संसदेकडे अधिकार आहे. संसदेने म्हणला, चला हिचं नागरिकत्व काढून घेऊ आपण आलिया भट्टचं, तर ती काढून घेणार. चला हिला पण देऊ, तर ती देणार, पण ब्रिटनचं नागरिकत्व तिला व्हॅनिश करायला लागेल. ठीक आहे, ठीक ठीक ठीक. तर इथे आपलं नागरिकत्वाबद्दल झालेलं आहे व्यवस्थित. 1955 मध्ये हा मंजूर झाला. आला केव्हा होता? 1950 मध्ये. मंजूर केव्हा झाला? 1955 मध्ये. ठीक आहे, आणि अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट जी आहे, नागरिकत्व मिळण्याचे मार्ग असतात. कोणते कोणते? म्हणजे मी सांगितलं होतं आर्टिकल नंबर 5 मध्ये, नागरिकत्व मिळतं कशानुसार? जन्म असायला पाहिजे, तुमचा इथे जन्म झालेला पाहिजे, तुमच्या इथे वंशावळ असली पाहिजे, तुमचे आई बाबा जे काही आहेत इथे इथले असायला पाहिजेत. नोंदणी जी आहे, नोंदणी करून पण असतं, किंवा नॅचरलायझेशन, नैसर्गिकता. ठीक आहे, ठीक, नैसर्गिकता वगैरे येतं. आता समजा एखादा पार्ट आहे बांगलादेश, आणि बांगलादेश इथे भारतात विलीन झाला. विलीन म्हणजेच ॲड ना, थोडं सांगा बरं कमेंटमध्ये. आला भारतामध्ये, तर इनडायरेक्टली हे सगळे इथले नागरिक ना भारतीय नागरिक म्हणून संबोधले जातील. ठीक आहे, तर यानुसार आपल्याला मिळण्याचे मार्ग आहेत. आणि नागरिकत्व जाण्याचे कुठले मार्ग आहेत? तर नागरिकत्व त्याग होऊ शकते. आता तुम्ही समजा मला आता ब्रिटनमध्ये जायचं आहे, मला ब्रिटनमध्ये राहायचं असं आलिया भट्टने बोलले, तर ती त्याग करू शकते त्या इंडियन सिटिझनशिप, जर तिच्याकडे असेल तर. तिच्याकडे नाहीच आहे, कुठून त्याग करणार आहे ती. ठीक आहे, समाप्ती एक आहे, समाप्ती. समाप्ती कशी होते? तर तुम्ही काय कराल, आता घेतलाच आहे आलिया भट्टचा प्रश्न, आलिया भट्टचं उदाहरण तिचंच. आता ती ब्रिटनची आहे ना, तर तिची सिंगल सिटिझनशिप भारताची तर समाप्त झालीच आहे. ठीक आहे,
ते परदेशाचे नागरिक आहे. ठीक आहे. हिरावणे, आता हिरावतो कोण? संसद वगैरे हिरावते, सरकार काढून घेते. हिरावली सरकारने, कारण कोणीतरी असं अ, याला गरज नाही, याला आपण याच्याकडून हिरावून घेऊ सिटिझनशिप. ठीक आहे. तर ते एक होतं. अशा प्रकारे आपली जाऊ शकते. आणि एक आहे डिप्रिव्हिएशन म्हणून लक्षात ठेवा. डिप्रिव्हिएशन. पुढे प्रश्न आहे तुम्हाला. जर तुम्ही खोटे नाटे कागदपत्र दिलात, आता तुम्ही पाकिस्तानाचं आहे कोणीतरी, त्याने खोटे नाटे पत्र आणून दिले आणि नागरिकत्व मिळवलं, तर त्याला डिप्रिव्हिएशन केलं जातं, वंचित केलं जातं. ठीक आहे. चला, आपल्या इथे नागरिकत्व संपलेलं आहे. यावरती काही प्रश्न येणार नाहीत, हेच काही येतील. ठीक आहे. आणि OCI वगैरे त्यावरती एक प्रश्न येतील. नेक्स्ट क्वेश्चन पहा. मार्च 2023 मध्ये सविता पुनिया हिला 2022चा वर्षातील सर्वोत्तम खेळाडूसाठीचा बलबीर सिंग सीनियर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ती खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ठीक आहे. तर ती आहे हॉकीशी संबंधित. आता हा जो बलबीर सिंग सीनियर पुरस्कार आहे ना, तो हॉकीशीच संबंधित आहे. हॉकीवाल्यांनाच हा पुरस्कार दिला जातो. 2022 मध्ये तर तिने पटकावलाच आहे. 2025 मध्ये पण मिळालेला आहे तिला. तिच्यासोबत जो मेल कॅटेगरीमध्ये येतो, तो कुणाला मिळालेला आहे माहिती आहे का? 2025 मध्ये हरमनप्रीत सिंग. हरमनप्रीत सिंग यांना मिळालेला आहे. ठीक आहे. हा करंटचा क्वेश्चन होता त्यावेळेसचा. आत्ता सध्या 25चाही सांगितलेला आहे मी तुम्हाला. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्यात ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांची संख्या सर्वाधिक आहे? तर केरळमध्ये आहे, द केरला स्टोरी. ठीक आहे. ख्रिश्चन धर्म इथे खूप जास्त आहे. दुसरी गोष्ट, जर 2011च्या जनगणनेनुसार सर्वोच्च काय म्हणतात, साक्षरता राज्य कुठलं आहे असं जर विचारला ना, तर तो ही केरळ आहे. साक्षरतामध्ये हाच येणार. परत ख्रिश्चनमध्ये हाच आलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सेक्स रेशिओ. ठीक आहे. म्हणजे मुली हे मुलांपेक्षा जास्त आहेत. किती आहेत? तर इफ आय एम नॉट रॉंग 1084 मुली आहेत 1000 मुलांपेक्षा. त्यामुळे ह्याला काय म्हणतात, सर्वाधिक लिंग गुणोत्तर येतं याचं. ठीक आहे. तर हे केरळमध्ये 3 गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेत. एकतर ख्रिश्चन धर्म खूप जास्त आहे इथे. दुसरी गोष्ट लिंग गुणोत्तर आहे, साक्षरता आहे 2011च्या जनगणनेनुसार. केरळचा कॅपिटल काय आहे सांगा बरं? तर केरळचे कॅपिटल आहे तिरुवनंतपुरम. ठीक आहे. आणि साक्षरता जर विचारली किती टक्के आहे, तर 93.91% आहे. ठीक आहे. 93.91%. 2011 जनगणना. आता जनगणना माहीत नसेल तर भाई खूप रिस्क आहे तुम्ही या क्षेत्रात येणं. थोडंसं लक्षात ठेवा जनगणनानुसार. थोडंसं बेसिक माहिती आहे ही खूप जास्त, जे छोट्या छोट्या मुलांनाही माहिती असतं. प्रत्येक 10 वर्षाला जनगणना होते, पण 2020 मध्ये कोरोनामुळे झाली नाही. किती लोक असतात भारतामध्ये, किती एकूण टोटल लोक किती आहेत, कोणत्या जातीचे आहेत, कोणता धर्म जास्त आहे, कमी आहे, हे सर्व यामध्ये येतो. ठीक आहे. आणि जर तुम्हाला 2025 मध्ये काय झालेलं असेल, NFHS. ठीक आहे. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वेनुसार मिझोरम जे आहे ना, मिझोरम ते भारतामध्ये सगळ्यात फर्स्ट नंबरवर आहे साक्षरता बाबतीत, म्हणजे लिटरसी रेटमध्ये. ठीक आहे. दुसरा कोणता आहे? गोवा आहे. GOA गोवा. ठीक आहे. जर NFHS नुसार विचारला तर मिझोरम येईल. 2011 जनगणनानुसार विचारला तर काय येईल? केरळ येईल. लक्षात ठेवा. काय नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊया का? काय इम्पॉर्टंट आहे का सांगायचं इथे? काही नाहीये. चला नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊ. ऑक्टोबर 2022 मध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी गुजरात येथे हवामान बदलाचा प्रभाव कमी करण्यासाठी मिटिगेट क्लायमेट चेंज पंतप्रधान आणि संयुक्त राष्ट्र महासचिव अँटोनियो गुटेरस यांनी खालीलपैकी कोणते मिशन सुरू केले? तर लाईफ हे मिशन सुरू केले होते त्यांनी. ठीक आहे. आता स्टॅच्यू ऑफ युनिटी नाव आलेलंच आहे. गुजरातमध्ये कोणी बांधले होते? तर बांधले होते आपले राम सुतार. राम सुतार यांना 2024 मध्ये महाराष्ट्र भूषण अवॉर्ड मिळालेला आहे.
ठीक आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी गुजरात कोणाचा पुतळा आहे, तर सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा आहे. ठीक आहे. सो ते लिहून ठेवा, सरदार वल्लभभाई पटेल. परत राम सुतार यांच्याबद्दल, राम सुतारवरती प्रश्न आलेला होता कुठल्या एक्झाममध्ये मला लक्षात येत नाही, पण आलेला होता. ठीक आहे. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी 1 ते 3 मार्च 2023 दरम्यान G20 भ्रष्टाचार विरोधी कार्यगटाची ACWG पहिली बैठक पार पडली? तर गुरुग्राम हरियाणामध्ये पार पडली. आता G20 हे देश आहेत 20 देश, ग्लोबल 20. ठीक आहे. त्यामध्ये ब्रिक्सचे राज्य पण येतात. आता नॉट सो इम्पॉर्टंट, जे महत्वाचं आहे ते सांगेन. G20 2025 परिषद कुठे झाली होती, तर ती साऊथ आफ्रिकामध्ये झाली होती. साऊथ आफ्रिका. ठीक आहे. हे प्रश्न येऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. उपेक्षित व्यक्तींचा उपजीविका तो ना करण्याचा प्रश्न होता. ठीक आहे. म्हणून मी तसं सांगितलंय तुम्हाला. निर्वाहासाठीच्या संहितांतर्गत किती महानगरपालिका भीक मागणाऱ्या लोकांसाठी पुष्कळ समावेशक कल्याणकारी उपायांचा अंतर्भाव करेल? तर 75 महानगरपालिका. ठीक आहे. आता महानगरपालिकाबद्दल आलेलं आहे, तर महानगरपालिका हे कोणत्या सुधारणेद्वारे, आता सुधारणा काय असेल फॉर बिगिनर्स मी सांगेन. कॉन्स्टिट्यूशन बनला. ठीक आहे. मस्त मोठी बुक बनली, खूप असा सीन झालेला. त्यामध्ये काही गोष्टी ऍड झाल्या नव्हत्या, काही गोष्टी माहीत नव्हत्या. एक एक गोष्टी ऍड करण्यात आल्या. तर ऍड करणाऱ्या गोष्टींना काय म्हटलं त्यांनी? कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट, कॉन्स्टिट्यूशनल सुधारणा. 1 सुधारणा, 2 सुधारणा, अशा बऱ्याच अशा सुधारणा आहेत. ठीक आहे. तर 74 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट जे आहे, त्यामध्ये काय येतं? महानगरपालिका येतं. महानगरपालिका कोणत्या वर्षी झाली होती? 1993 मध्ये. ठीक आहे. 1993 मध्ये तेव्हा झाली होती. 93 की 92? थोडंसं मला रिकॉल करून सांगा. 73rd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट जे होते ते कशाशी संबंधित होते? तर ते होते पंचायतीची. 1992. 92च आहे बरं. पंचायतीशी संबंधित होते. ठीक आहे. हा प्रश्न आलेला आहे, ग्रुप सी ला येतो, कंबाईनला येतो, बऱ्याच वेळा आलेला आहे, त्यांनी विचारलेला आहे. तर हा नोट करून ठेवा. इथेही कामी येईल तुम्हाला. ठीक आहे. तर महानगरपालिका किती? 75. हे समजलं ना कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट काय असेल, काय असतं? जर समजा काही सुधारणा करायच्या असतील, आता समजा आपण एक बेसिक लॉजिक लावा, की तुम्ही समजा तुमच्या बुकमध्ये काही चुकीचे झाले आणि तुमच्या किंवा पेपरमध्ये काही चूक झाली, तर तुम्ही काय करून ठेवता? एक नोट करून ठेवता साईडला, की यार हे माझी चूक झाली होती, अशी मला चूक करायची नाही नंतर, किंवा हे मला माहिती नव्हतं आणि हे मला आता माहीत राहायला पाहिजे. अशा गोष्टी तिथे नोट होतात. कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट होतात, गोष्टी सुधारत जातात. ठीक आहे. सो हे आहे सीन, थोडंसं बेसिक सांगितलेलं आहे मी. नेक्स्ट क्वेश्चनवरती. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील आदिवासी लोकसंख्येची टक्केवारी किती आहे? तर टक्केवारी आहे 8.6%. ठीक आहे. सगळ्यात जास्त धर्म कोणता आहे ते पण मला कमेंटमध्ये सांगा. आता 8.6% एस टी लोक आहेत. ठीक आहे. जास्त करून कुठे आहेत, कोणत्या राज्यामध्ये आहेत? तर MP मध्ये आहेत, मध्य प्रदेशमध्ये आहेत ते लोक. किती आहेत? 21.1%. ठीक आहे. दुसरा नंबर कोणाचा येतो? दुसरा क्रमांक कोणाचा येतो? तर महाराष्ट्राचा येतो ST मध्ये. ठीक. आणि तिसरा ओडिसाचा येतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये जाऊया. खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाने SNDT महिला विद्यापीठाची स्थापना केली आहे? तर कर्वे यांनी केली होती स्थापना SNDTची. ठीक आहे. तर सेनापती बापट यांना काय म्हटलं त्याचा? मुळशी सत्याग्रह केला होता त्यांनी. मुळशी सत्याग्रह. मुळशी पॅटर्न मूवी पाहिलेली आहे का? तोच 1921 मध्ये केला होता. ठीक. नॉट सो इम्पॉर्टंट. रमाबाई रानडे यांनी सेवा सदन स्थापन केले होते. सेवा सदन. ठीक आहे. इम्पॉर्टंट आहे, नोट करत चला. आणि गोपाळकृष्ण गोखले सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी. डायरेक्ट इंग्लिशमध्ये पाठ करा का? कंबाईनचा प्रश्न कंबाईनमध्ये आला होता क्वेश्चन. सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी 2025च्या एक्झाममध्ये डायरेक्ट मराठीमध्ये, सॉरी इंग्लिशमध्ये विचारलं होतं त्यांनी. मराठी नाव दिलं नव्हतं. काय आहे मराठी नाव आपलं?
मलाच आठवत नाहीये मराठी नाव काय आहे. एक सेकंड. कामगार संघटना, नॉट रॉंग. सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी. 1905 मध्ये प्रार्थना समाजाला प्रेरित होऊन त्याशी संबंधित. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. हां, अजून एक. गोखले जे होते ना, ते गांधीजीचे राजकीय गुरु होते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊ. मानवी शरीरात ए जीवनसत्व साठवले जाण्याची जागा कोणती आहे? तर यकृत आहे साठवले जाणारे जागा. आता एक इम्पॉर्टंट लक्षात ठेवा. फॅट सेकंड. काय बोलत होते मी? फॅट सुटेबल विटॅमिन हे कोणते कोणते आहेत? तर ए, डी, ई, के. अडेक अडेक हे लक्षात ठेवायचं आहे. रट्टा मारो. काय? फॅट सुटेबल विटॅमिन ए, डी, ई, के मध्ये विटॅमिन ए, डी, ई, के. ठीक आहे. आता विटॅमिन ए जे आहे, हा जर कमी पडला तर काय आपल्याला होईल? नाईट ब्लाइंडनेस. ठीक आहे. नाईट ब्लाइंडनेस. अजून काय? हां, विटॅमिन एला ना रेटिनॉल असं म्हणतात सायंटिफिकली. मी एक शॉर्ट बनवलेला आहे. नॉट तो थोडासा बेसिक आहे. अजून व्यवस्थित द्यायचा होता मी, आय थिंक सो. ठीक आहे. रेटिनॉल म्हणतात. ठीक. डीला काय म्हणतात? विटॅमिन डी कॅल्सिफेरॉल. कॅल्सिफेरॉल. जर हा कमी पडला तर आपल्या हाडांमध्ये प्रॉब्लेम्स होऊ शकतात. हाड असे ठिसूळ होऊ शकतात. ठीक आहे. आणि विटॅमिन ई टोकोफेरॉल. टोकोफेरॉल. आणि विटॅमिन के कॅल्सिफेरॉल. नाही नाही, कॅल्सिफेरॉल तर झाला. विटॅमिन के फायलोक्विनॉल. आणि एक्झाममध्ये प्रश्न आलेला आहे के बद्दल. तर के कोणत्या एक्झाममध्ये? कंबाईनच्या एक्झाममध्ये विटॅमिन के जो आहे ना, तो जर काय म्हणतात कमी पडला तर काय होऊ शकतं? क्लॉटिंग होऊ शकते. क्लॉटिंग म्हणजे काय? रक्त गाठणे. ठीक आहे. रक्त असे गाठून जाणे होऊ शकते. के क्लॉटिंग, सी पासून सुरू होतं क्लॉटिंग, पण के क्लॉटिंग असं लक्षात ठेवू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. 2023 मध्ये सौदी अरेबियासोबतच हज 2023 या द्विपक्षीय करारावर स्वाक्षरी केल्यानंतर 2023 साली भारताचा हज कोटा हा कोरोनापूर्व डॅश या स्तराएवढा पुनःस्थापित केला गेला. तर हा आहे आपला करंट अफेअरचा प्रश्न. तर इथे उत्तर आहे 1,75,025. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन, नॉट सो इम्पॉर्टंट. ठीक आहे. 12वा प्रश्न. 13वा प्रश्नावरती जाऊया. खालीलपैकी कोणी सोशलिस्ट क्वेस्ट फॉर द राईट पाथ नावाचे पुस्तक लिहिले? तर ते श्रीधर माधव जोशी यांनी लिहिलेले आहे. ठीक आहे. क्वेस्ट फॉर द राईट पाथ. आता दादाभाई नौरोजी यांचं खूप मोठं योगदान आहे. पारशी होते ते. ठीक आहे. त्यांनी स्वराज हा शब्द पहिले उच्चारलेला आहे स्टेजवरती. ठीक. इंडियन नॅशनल काँग्रेस जी स्थापना होती केव्हा झाली आहे? INCची स्थापना 1885 मध्ये ह्यूम यांनी केली होती. ॲलन ऑक्टिव्हम ह्यूम यांनी. कुठे? मुंबई येथे. ठीक आहे. तर 1885 मध्ये स्थापना झाली होती ना, तेव्हा कोण अध्यक्ष होते? योमेशचंद्र बॅनर्जी होते. योमेशचंद्र बॅनर्जी. पण 1886 मध्ये कोण होते? तर दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजी हे होते. ठीक आहे. त्यांनी 3 अध्यक्षपद स्वीकारले होते. 1886, 1893 आणि 1906. 6, 3, 6. ठीक आहे. असं लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. विष्णू शास्त्री पंडित यांनी काय केलेलं आहे? विधवा पुनर्विवाहासाठी कार्य केलेले आहेत. नॉट सो इम्पॉर्टंट. विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी धर्म प्रसारणा वगैरे केलेली आहे. ठीक आहे. तर आणि दादाभाई नौरोजींचं सांगायचं झालं तर त्यांनी एक बुक लिहिली होती. खूप इम्पॉर्टंट आहे. IMP आहे, विचारू शकतात प्रश्न. पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया.
पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया. ठीक आहे. त्यांना ओल्ड मॅन ऑफ इंडिया पण म्हटलं जातं. ह्यांना ओल्ड मॅन ऑफ इंडिया. ठीक आहे. फादर ऑफ इंडियन नॅशनल इन्कम पण म्हटलं जातं. का? कारण त्यांनी पहिले इन्कमची जी सनद आहे, जे काही सर्टिफिकेट आहे ते शो केलं होतं आपल्या भारताचं. ठीक आहे. मोठं योगदान आहे. परत त्यांनी एक रफ्त गुफ्तार काहीतरी नावाचा मॅगझिन सुरू केला होता आपल्या पारशी लोकांसाठी. अजून इम्पॉर्टंट खूप आहे एक गोष्ट, म्हणजे 1866मध्ये त्यांनी ईस्ट इंडिया असोसिएशन स्थापन केले होते. कुठे केले होते? लंडनमध्ये. प्रश्न येऊन गेलेले आहेत. ठीक आहे. सो हे तुम्ही नोट करून ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, जर नागरिकाने फसवणूक करून नागरिकत्व मिळवले असेल तर खालीलपैकी कोणत्या मार्गाने भारतीय नागरिकत्व रद्दबातल केले जाऊ शकते? तर ते आहे वंचन. सांगितले मी तुम्हाला डिप्रिव्हेशन बद्दल. ठीक आहे. वंचन होतो. ठीक. हा तर राज्यक्षेत्रांचे विधीद्वारा संस्थापन म्हणजे नागरिक काय म्हणतात, आपल्याला नागरिकत्व मिळणे होतं. ठीक आहे. समाप्ती कोण करतं? संसद करते. त्याग त्याग स्वतःहून केला जातो. मी आता चाललो ब्रिटनला आणि मी भारताचं नागरिकत्व त्यागतोय. ठीक आहे. आता मला ब्रिटनचं पाहिजे. ठीक आहे. सो असा सीन आहे तिथे. हे लक्षात ठेवायचं आहे. काय काय लक्षात ठेवायचं आहे? जे काही ॲक्विजिशन आहे ते एक, आणि जे काही आपल्याला त्याग जे होतो ते एक. नागरिकत्व मिळतो कशाने? जन्म, वंश नोंदणी, नॅचरलायझेशन. ठीक आहे. दुसरे राज्यक्षेत्र जोडले गेले, जे मी बांगलादेशचा एक तुम्हाला सांगितला होता एक्झाम्पल. ठीक आहे. तर त्याप्रमाणे आपल्याला नागरिकत्व मिळतं. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊ. आत्माराम पांडुरंग यांनी डॅशमध्ये प्रार्थना समाजाची स्थापना केली? तर बॉम्बेमध्ये केली होती त्यांनी समाजाची स्थापना. बॉम्बेमध्ये केव्हा केली होती? 31 मार्च 1867 त्यांनी स्थापना केली होती. आता हे आत्माराम पांडुरंग हे कोण होते? दादोबा पांडुरंग तरखडकर. आता दादोबा पांडुरंग तरखडकर कोण होते? तर पहा, त्यांनी परमहंस सभा स्थापन केली. परमहंस सभा स्थापन केली होती केव्हा? 1848मध्ये. कोणाचं पाहून केली होती? तर बंगालमध्ये राजाराम मोहन रॉय RRRने ब्राह्मो समाज स्थापन केले होते. ब्राह्मो समाज केव्हा केले होते? 1828मध्ये. हे 28, हे 48. ठीक आहे. चला 20 वर्षानंतर मग ते पाहून काय केलं दादोबांनी? इकडे बॉम्बेमध्ये स्थापन केले होते. काय? परमहंस सभा. पण काय झालं सीन? परमहंस सभा नंतर काय झाली? ती व्हॅनिश झाली. परमहंस ती एक सिक्रेट सभा होती, म्हणजे ब्रिटिशांविरुद्ध. ठीक आहे. तर ती व्हॅनिश झाली म्हणून काय झालं? 1000 लोक काहीतरी होते, त्यांची काहीतरी लिस्ट होती आणि ती लिस्ट बाहेर आली होती. ती लिस्ट बाहेर आल्यामुळे खूप गोंधळ झाला होता. ती सिक्रेट सभा होती म्हणून, आणि त्यामुळे ती व्हॅनिश झाली. मग त्यानंतर 1867मध्ये आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी ही सभा स्थापन केली, प्रार्थना समाज वगैरे. ठीक आहे. ते बाकीचे सगळे जे 1000 लिस्टमध्ये लोक होते यामध्ये जॉईन झाले होते. ठीक आहे. 1000 होते की किती मला एक्झॅक्ट आठवत नाही आहे, पण होते बरेच असे लोक. ठीक आहे. हे इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. अजून त्याच सभेला मान देऊन अजून 2-3 सभा स्थापन झाले, जे आता मी सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी सांगितलेलं आहे 1905मध्ये. 1905मध्ये अजून काय झाले होते? बंगाल फाळणी झाली होती. ठीक आहे. ते एक लक्षात ठेवा. अजून 1911मध्ये कोणती सभा स्थापन झाली होती यार? कसं विसरले मी. नामा जोशी यांनी स्थापन केली होती. आठवते का? कोणती स्थापन केली होती? असं मला आठवत नाहीये. हे इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. परत त्यामध्ये वामन आबाजी मोडक होते, चंदावरकर होते, अजून आत्माराम पांडुरंग तरखडकर होते, परत महादेव गोविंद रानडे, न्यायाधीश चंदावरकर. अजून कोण कोण होते यार?
दादोबा पांडुरंग होते, भास्कर पांडुरंग होते, 3 भाऊ होते, अजून 2-3 जण होते. ठीक आहे. सो वामन आबाजी मोडक सांगितलंय काय, हे एक होते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. इम्पॉर्टंट नावं घेतलेली आहेत मी, बरेच असे लोक होते पण इम्पॉर्टंट हे होते. फेसबुकचे संस्थापक 32 वर्षीय मार्क झुकरबर्ग हे खालीलपैकी कोणत्या यादीत सर्वोच्च स्थानी आहेत? तर हे आहेत करंट अफेअर्सचा क्वेश्चन, सीएचा क्वेश्चन आहे. अमेरिकेत 40 वर्षाखाली सर्वात श्रीमंत उद्योजक होते ते. ठीक आहे. असं त्यांना संबोधण्यात आले होते. नेक्स्ट क्वेश्चन. फुलपाखरांचा समावेश असलेल्या प्राणीसृष्टीचे विशिष्ट गट कोणता? तर संधिपाद हा गट आहे त्यांचा. ठीक आहे. आर्थ्रोपोडा, इन्सेक्टा आणि लेपिडोप्टेरा. हे लिहून घ्या तुम्ही. आर्थ्रोपोडा, इन्सेक्टा, लेपिडोप्टेरा, AIL असा त्यांचा सीन आहे. आता फुलपाखरांचा समावेश उभयचरमध्ये येतील का? पाण्यात पण राहतात किंवा जमिनीवर पण राहतात असा सीन येईल का? उभयचर म्हणजे ॲम्फिबियन म्हणजे जे पाण्यातही राहतात आणि जे जमिनीवर पण राहतात. ठीक आहे. आता असे कोण आहेत पाण्यात आणि जमिनीवर राहणारे? फ्रॉग, बेडूक, ठीक आहे, टोडपोल, सॅलामेंडर. सॅलामेंडर कधी कधी कोणाला वाटतं, आय थिंक सो 2024च्या एक्झाममध्ये कंबाईनने फसवलं होतं सॅलामेंडरमध्ये. छान फसवलं होतं त्यांनी. ते वाटतं की सरपटणारे आहे, रेप्टाईल आहे वाटलं, पण ते तसं नव्हतं. ठीक आहे. तर सॅलामेंडर एक येणार आणि कोण येणार? कॅसिलियन, CAECILIAN, कॅसिलियन. हे नाव पाठ करून घ्या. हे एक्झाम्पल्स देत आहे, पाठ ठेवा. मोलस्कमध्ये काय येणार? तर मोलस्कमध्ये येणार स्नेल, ऑक्टोपस आणि कॅक्टस. स्नेल, ऑक्टोपस, कॅक्टस. ठीक आहे. आता ह्यांचं प्रजनन कसं होतं? तर एक तर सेक्शुअल होतं आणि एक दुसरा म्हणजे हर्मॅफ्रोडाईट म्हणजे काय? जर समजा एखादा जे प्राणी आहेत त्याच्या शरीरात दोन्ही अवयव असतात, जे नर आणि मादीचे अवयव आहेत ना ते असतात, ते हर्मॅफ्रोडाईट. ठीक आहे. हे मोलुस्कामध्ये येतं. ठीक. एक्झाम्पल काय आहेत मोलुस्काचे? स्नेल, ऑक्टोपस आणि कॅक्टस. नेक्स्ट, सूत्रकृमी संघ. तर याचं इंग्लिशमध्ये काय होणार? नेमॅटोड. ठीक आहे. सूत्रकृमी संघ. याच्यामध्ये एक्झाम्पल्स काय काय येणार? एलिगन्स, पॅरासिट, पॅरा लक्षात ठेवा. ॲस्कॅरीज. ठीक आहे. ॲस्कॅरीज हे येणार त्याच्यामध्ये. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन. माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या कोणत्या कलमात ब्रिटिश प्रकरणात माहिती पुरवण्यास नकार देण्याच्या कारणाबद्दल उल्लेख आहे? तर कलम 9 आहे. आता हे माहितीचा अधिकार IMP स्टार करून ठेवा. असे खूप स्टार येतात त्याला. खूप प्रश्न विचारलेले आहेत माहितीचा अधिकारवरती आणि त्यासाठी मी एक वेगळं लेक्चर ठेवेल. जमलं तर आजच करेल. ठीक आहे. माहितीचा अधिकारासाठी एक वेगळं लेक्चर आजच होईल. ते मी आज किंवा उद्या सकाळपर्यंत ॲटलिस्ट मी जॉईन करून ठेवेल. म्हणजे माहितीचा अधिकार कुठलाही प्रश्न आला या सर्व शिफ्टमध्ये तर तुम्हाला येऊन जाईल. ठीक. तर सध्या तरी आर्टिकल 9 असं लक्षात ठेवा, कलम 9 असं लक्षात ठेवा. ठीक आहे. आर्टिकल नका, कलम 9 लक्षात ठेवा. आर्टिकल तुम्ही म्हणाला आर्टिकल 9 आत्ताच तू सांगितलं वेगळं होतं, आत्ता लगेच बदलले का तू? ते तर तसं नाही आहे, सांगेन मी तुम्हाला. ठीक आहे. राज्याचे मुख्य माहिती आयुक्त डॅश यांना संबोधित करून आपला राजीनामा देऊ शकतात. तर कोणाला? राज्यपालाला. काय म्हणतात, त्यांनी त्यांचा राजीनामा देऊ शकतात. आता हा पण RTI ॲक्ट 2005शी संबंधित आहे, माहितीच्या अधिकाराशी संबंधित आहे. 2 प्रश्न इथेच समोरासमोर आले आहेत आणि इथे मला आईसाहेबांचा फोन आलेला आहे. 1 सेकंड. असो. तर राज्यपालाचे आर्टिकल आपण नंतर घेऊया. सध्या तरी जे आज दिलं ते इम्पॉर्टंट आहे, ते वाचून घ्या. ठीक. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊ. सिद्धार्थ प्रकाश द लाईट ऑफ ट्रूथ यांनी लिहिला होता. तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिला होता लाईट ऑफ ट्रूथ. ठीक आहे. यांचा समाज कोणता होता? आर्य समाज.
आर्य समाज. ठीक आहे. आता गोपाळ गणेश आगरकर यांच्याबद्दल दिलेलं आहे. आगरकर या नावात रक आहे बघा, रक जे आहे सुधारक हे न्यूजपेपर त्यांनी सुरू केले होते. सुधारक आगरकर. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. गोपालकृष्ण गोखले बद्दल मी जस्ट सांगितलंय तुम्हाला. स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद यांचं रिअल नेम काय होतं? नरेंद्रनाथ दत्त. नरेंद्रनाथ दत्त सांगितलं वाटतं ना मी, नाही का? ठीक आहे. तर त्यांनी रामकृष्ण परमहंस सुरू केलं. सभा त्यांच्या टीचरच्या नावाने. ठीक आहे, त्यांच्या टीचरचं नाव होतं रामकृष्ण परमहंस. आणि त्यांनी शिकागोमध्ये जे काही बोलले, काय सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका, तिथून जे टाळ्या वाजणे सुरू झाले, त्यांचे जे शिकागो परिषद झाली 1893 मध्ये. दॅट वॉज द बेस्ट थिंग. त्यांनी रामकृष्ण परमहंस 1897 मध्ये स्थापन केले होते. ठीक आहे सर, तर हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. क्वेश्चन येऊ शकतो. थोडंसं बोरिंग वाटते का लेक्चर? मी जरा इंटरेस्टेड दाखवणे, मला जाम भूक लागली यार. आज काय निवडणूक आहे. ठीक आहे, आणि त्यामुळे माझी गोची होत आहे, माझ्या पोटातून आवाज निघत आहे. भूक लागली ना. चला असो, आता झाले 2-3 प्रश्न राहिले आणि नंतर लगेच मी जेवणावर ताव मारणार आहे. पहिला प्रश्न पहा. योग्य विधान विचारलेले आहेत त्यांनी. 1820 ते 1830 या दशकात उत्तरार्धात बंगाली विचारवंतांमध्ये यंग बंगाल मुवमेंट म्हणून ओळखली जाणारी मूलगामी विचारसरणी लोकप्रिय होती. यंग बंगाल मुवमेंटचा नेता तरुण अँग्लो इंडियन हेनरी विवियन डोरोजिओ होता. तर यस, दोन्ही विधाने काय आहेत? योग्य आहेत. यंग बंगाल मुवमेंटने काय केलं होतं, तर विचारसरणी जी ब्रिटिश लोकांची विचारसरणी आहे ती एक्सेप्ट केली होती. का? तर आपले जे भारतीय लोक आहेत ते पुनर्विवाह मानत नव्हते, किंवा केशवपण करावा म्हणजे टकला करावा. मुलीचा नवरा जर वारला तर त्याचा टकला करून टाका, असा सीन होता. तर ते यंग बंगाल मुवमेंटवाल्या पोरांनी नको एक्सेप्ट केलं नाही. ब्रिटिशांची विचारसरणी अशी होती की तुमचा जर नवरा मेला असेल तर तुम्ही दुसरं लग्न करून टाका. ह्यांना पटलं. केशव पण करायची गरज नाही, असा तर तुमचा नवरा मेला असेल तर वगैरे. काय मेला बोलते, चांगलं वाटत नाही यार. चला नेक्स्ट क्वेश्चन. भारताकडून डिसेंबर 2023 पर्यंत वारसास्थानांच्या मार्गावर पहिल्या हायड्रोजन चालित रेल्वे गाड्या सुरू करण्याचे नियोजन केले जाते. त्यासाठी चाचणी धाव खालीलपैकी कोणत्या मार्गिकेवर घेतली जाईल? चाचणी धाव सेनापती जिंद विभाग. ठीक आहे, हा करंटचा क्वेश्चन होता. ठीक, नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊया. नॉट सो इम्पॉर्टंट. अजून काय सांगायचं होतं काय ते नाही. भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या संदर्भात स्वराज हा शब्द सर्वप्रथम कोणी उच्चारला? तर दादाभाई नौरोजी यांनी. त्यांच्याबद्दल बोलली आहे मी. ठीक आहे, डिटेल सांगितलेलं आहे, ते एक नोट करून ठेवा. सॉरी, गोपाळकृष्ण गोखले बद्दल पण बोलले आहे. महात्मा गांधीजीचं राहिलं आहे. त्यांनी बरेच असे काय म्हणतात सुधारणा केलेल्या आहेत. परंतु सविनय कायदे, मग हे ते एक सिरीजनुसार मी तुम्हाला सांगेन त्यांचं. ठीक आहे, सध्या आज खूप डेटा मी ॲड केलेला आहे. अजून उद्या जर नाव येईल ना त्यांचं, मग मी एक ट्रिक बनवून ती सिरीजनुसार त्यांनी काय काय केलेलं आहे ते सांगेन. ठीक आहे, स्वामी विवेकानंद यांचं पण सांगितलेलं आहे मी. भारताच्या उत्तरेकडील मैदानी प्रदेशांच्या निर्मितीमध्ये योगदान देणाऱ्या नद्यांचा योग्य गट ओळखा. तर इथे लॉजिक लागतं. इथे उत्तर म्हणजेच आपल्याला काय सांगितलेलं आहे? नॉर्थ साईड. ठीक आहे, तर नॉर्थमध्ये येत नाही कोणती नदी? गोदावरी नदी इथे कट होणार. दोन्ही ऑप्शन आपले कट होणार. उरले हे 2 ऑप्शन. तर इथे महानदी तर येणार नाही का? आता गोदावरी नदी हे महाराष्ट्रामधून जाते. महानदी पण मध्य भारतातून जाते. ठीक आहे, तर हे 2 ऑप्शन चुकणार आहेत. तर नॉर्थमध्ये तर या 2 नद्या नाही येणार ना. गोदावरी नदी कुठे उगम पावते? तर नाशिकमध्ये, त्र्यंबकेश्वर येथून. ठीक आहे, आपल्या महाराष्ट्रातून. ठीक आहे, तर महाराष्ट्र नॉर्थला येतो का? नाही येत. महाराष्ट्र साऊथ साईड किंवा वेस्ट साईड येतो. ठीक, तर सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा हे योग्य उत्तर आहेत. तुम्हाला काय करायचे आहेत? गोदावरी नदीचे जे
ट्रिब्युटरीज आहेत, उपनद्या आहेत, ते पाठ करायचे आहेत. सांगते कुठले कुठले आहेत. PPIVV. ठीक आहे, PPIVV. आता काय आहे PPIVV? तर पैनगंगा, प्राणहिता. ठीक आहे, आय म्हणजे इंद्रावती, व्ही म्हणजे वैनगंगा आणि दुसरा व्ही म्हणजे वर्धा. ठीक आहे, PPIVV, पैनगंगा, प्राणहिता, इंद्रावती, वर्धा, वैनगंगा. अजून असे बरेचसे आहेत, ठीक, पण इम्पॉर्टंट सांगितलेले आहेत मी. तसंच गंगा नदी ही कुठे उगम पावते? गंगोत्री येते. यमुना, सोन, गोमती, काली, रामगंगा अशा तिच्या काय आहेत, काय म्हणतात, तिच्या उपनद्या आहेत. ठीक आहे, सो हे लक्षात ठेवायचं आहे. आता फायनल क्वेश्चन. झाडांच्या संरचनेचा कोणता भाग परागणांच्या प्राकृतिक वास म्हणून भूमिका बजावतो? तर फुले हे वास देतात. ठीक आहे, सुगंध देतात. तर तुम्हाला प्रश्न फिरून विचारलेला आहे इथे, डायरेक्ट नाही विचारलेला, तर त्यामुळे फुले हे योग्य उत्तर आहे. ठीक आहे, सो कसं वाटलं तुम्हाला लेक्चर आजचं? थोडंसं लेंदी असेल. किती टाइम झालाय? तर असे 41 मिनिट लागले आहेत मला हे लेक्चर घ्यायला. इन डिटेल थोडंसं स्लो घेतलेलं आहे. हळूहळू करून आपण थोडीशी स्पीड वाढवूया. म्हणजे 5-6 लेक्चर झाले का नाही, मग स्पीड वाढवायला घेऊया. ठीक आहे, तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे माझं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं आहे. तुम्ही शेअर करत चला जे कोणी अभ्यास करत आहेत. ठीक आहे, आणि व्यवस्थित टिकून राहा. मी पण कन्सिस्टंट राहीन. आता 57 आहेत म्हटल्यावर 2 महिने तर आपले इझिली जातील, 2 ते 3 महिने, कारण मध्ये माझे कॉलेजचे एक्झाम्स वगैरे येत असतात. तर त्यामुळे मला थोडंसं जायला लागतं. थोडंसं दूर आहे कॉलेज पण, आणि जाण्या येण्यामध्ये टाइम जातो. थकून जातं. थकून काय जाते, यंग असून थकून जाते. चला, असं तर घरचे बोलत असतात, तुम्ही नका बोलू. ठीक आहे, आळशी आहे मी फार. चल, कसं वाटलं तुम्हाला लेक्चर? खास करून मला न्यू किंवा बिगिनर्सला विचारायचं आहे. प्लीज जरा कमेंट करून सांगत चला की छान वाटलं, नाही वाटलं, काहीतरी चेंजेस करायचं होतं वगैरे, काही एक्स्ट्रा ॲड करायचं होतं का, तेही सांगा तुम्ही. पॉलिटीचं आज थोडंसं घेतलं, आर्टिकल्स वगैरे. समजले का तुम्हाला? ठीक आहे, तर लेक्चर चांगलं वाटत असेल तर हे कंटिन्यू ठेवा. तुमचा GS चांगले मार्क मिळतील. ठीक आहे, GSमध्ये आपण करंटचं पण घेऊया, प्रत्येक महिन्याला घेऊया. ठीक आहे, रोज तर नाही होणार, महिनेवारी घेऊ. आणि हां, 6 वाजता रोज आपण इंग्लिशचे पॅसेज, PQRS आणि ग्रामर इरर घेणार आहोत. तेही तुम्हाला कामी येतील, कारण एक्झाममध्ये विचारतं. 5-5 मार्कासाठी आहे म्हणून घेत आहे. ओके, तर पूर्ण 50 सबस्क्रायबर्स करा, म्हणजे काय करता येईल, मला लाईव्ह घेता येतील लेक्चर. कारण 50 शिवाय कम्प्लीट होत नाही आहे ते, लाईव्ह वगैरे होत नाही. ओके ना? ॲटलिस्ट तुम्ही ग्रामरचं तरी, म्हणजे जे काय इंग्लिशचे आहेत PQRS, पॅसेज इरर्स वगैरे, ते मी घेईल. कशामध्ये? लाईव्ह क्लासमध्ये. तर पाहत चला. ठीक आहे, पुन्हा एकदा भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये. जय हिंद.